त्यालाच मी रिअरेंज करून काय करू शकतो, एक्स डी वाय इज इक्वल्स टू मायनस 2y dx. आता काय करतो मी, व्हेरिएबल सेम व्हेरिएबल एका साईडला घेतो, म्हणजे हा वाय, तर काय करू आपण, डी वाय अपॉन हा वाय मल्टिपल मध्ये, हा इज इकडं डिवाइडला इज इक्वल्स टू मायनस 2 ॲज इट इज dx. आता इथं x होता मल्टिप्लिकेशन मध्ये, हा जाईल डिव्हिजन मध्ये. ठीक आहे, मग आता याला काय करू, इंटिग्रेट करू. त्याला इंटिग्रेट जर केलं तर काय मिळेल, हा होईल सिंपल लॉग ऑफ y इज इक्वल्स टू मायनस 2 इंटू हा काय होईल, लॉग ऑफ x प्लस कॉन्स्टंट लॉग ऑफ c. आता इथं मायनस आहे, याला मी या साईडला घेतो, साईड चेंज करतो त्याची, प्लस 2 लॉग ऑफ x इज इक्वल्स टू लॉग ऑफ. आता मला माहिती आहे m लॉग ऑफ p असेल तर त्याला मी म्हणू शकतो लॉग ऑफ p टू द पॉवर m. मग त्या रूलनुसार 2 लॉग ऑफ x काय म्हणू शकतो मी, लॉग ऑफ x चा स्क्वेअर, दॅट इज लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ x स्क्वेअर इज इक्वल्स टू लॉग ऑफ c. आता लॉगचा पुढचा जो रूल आहे की लॉग ऑफ a मल्टिप्लाइड बाय b हा काय असतो, लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ b. तर हा रूल आहे, हा रूल मी इथं यूज करतो, म्हणजे हा काय असेल तर थोडक्यात लॉग ऑफ x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय y इज इक्वल्स टू लॉग ऑफ. आता दोन्ही साईडला काय केले आपण, लॉग घेतलेले, या साईडला एक्स स्क्वेअर इंटू वाय आणि या साईडला काहीतरी सी. आता ज्या अर्थी दोन्ही मध्ये इक्वल साईन आहे आणि दोन्ही साईडला लॉग आहे, त्या दोन्ही नंबर काय असतील, सेम असतील, म्हणजे तो नंबर काय असेल, एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू सी. म्हणजे सी ची व्हॅल्यू काय असेल तर एक्स स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय वाय. गिवन मध्ये काय होतं, गिवन मध्ये होतं एक्स इज इक्वल्स टू 2 वाय इज इक्वल्स टू 1. मग आपण काय करू, व्हॅल्यू पुट अप करू, तो 2 टू द पॉवर 2 मल्टिप्लाइड बाय वाय ची व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू सी. म्हणजे हा किती होतोय, सी इज इक्वल्स होतोय 4. आपण सिंपल सी ची व्हॅल्यू डिफरंट या इक्वेशन मध्ये पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये पुट अप केली तर काय मिळेल मला, एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल्स टू 4.